शिवा, उठा उठा शिवा उठा. स्वामी असं होऊ देऊ नका, यांना वाचवा. माझ्यामुळे यांचा जीव जाऊ देऊ नका स्वामी, यांना वाचवा. शिवा डोळे उघडा, डोळे उघडा शिवा. काहीतरी करा ना, वैद्यांना बोलवा, बोलवा वैद्यांना. हे काय आहे? नाही नाही, असं नाही होऊ शकत. स्वामी, स्वामी यांना परत आणा, यांना परत आणा स्वामी. असं नाही होऊ शकत स्वामी, यांना परत द्या, यांना परत द्या स्वामी. स्वामी, 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 स्वामी माझ्या श्रद्धेची लाज राखा स्वामी. यांना परत आणा, यांना परत आणा स्वामी. माझ्यासाठी यांचा जीव जाऊ देऊ नका. यांना वाचवा स्वामी, यांना वाचवा. एकदा एकदा जाऊन या स्वामी. ए उठ, सगळं संपलंय. तुझा रक्षण करता गेलाय, मीच तुझा वाली आहे, मीच तुझा सर्वस्व आहे. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. स्वामी यांना वाचवा, यांना परत द्या स्वामी. बुवा पुरे झालं. मंगलाष्टक सुरू करा, मंगलाष्टक सुरू करा. हे लग्न आजच होणार. कमलात उचल दिला. नाही, असं नाही होऊ शकत. सोडा मला, सोडा मला, सोडा मला. नाही. स्वामी, अगं काय आहे? कुणासमोर हात जोडते? हे काय माया? तुम्ही ठीक आहात ना? डोळे उघडा.
मी म्हणाले होते ना, स्वामी कोणत्याही क्षणी कोणत्याही माध्यमातून माझ्या मदतीला धावून येतील. आले ना माझे स्वामी धावून, आले ना माझे स्वामी धावून, आले ना माझे स्वामी धावून. कावेरी, चला. शिवा, तू एक चुकीचा समज करून घेतलास. तुला वाटलं तू माझ्याशी लढतोय. तुझा सामना माझ्याशी नव्हता, माझ्या स्वामींशी होता. माझ्या स्वामींशी होता. आणि स्वामींशी सामना करून आजपर्यंत कोणीच जिंकलं नाही. सगळं संपलं. कसली मज्जा न कसलं काय. स्वामी, तुमचे लाख लाख आभार. म्हणजे माझा शिवा सुखरूप आहे. मला माहित होतं तुम्ही मला फसवणार नाही. स्वामी, अजून एक कृपा करा. माझ्या लेकराला सुखरूप घरी पाठवा. अजूनही तुला त्या स्वामींकडूनच अपेक्षा आहे? ते स्वामी काही करणार नाहीयेत. आणि परत जर नाव घेतलंस तर याद राख, आता आपल्याला शिवाला शोधायला लागणार. मूर्खपणा केला मी तुझ्या मागे मागे आलो. आता मी एकटाच जातो आणि मुलाला शोधून आणतो. ए विमला, विमला, आपला शिवा आलाय, लवकर ये. शिवा, शिवा. शिवा, आई, आलास पुरा तू. तुला काही लागलं तर नाही ना? सुखरूप आहेस ना बाळा? सांग ना रे. आई, मी सुखरूप आहे. तू काळजी नको करूस. तुला माहितीये, तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा जगवत नव्हता रे. दिवस रात्र तुझ्या आठवणीत रडत होते. तुला शोधण्यासाठी काय काय नाही केलं आम्ही. तर फक्त एकदा माझा शिवा दिसावा, एवढीच प्रार्थना होती. आई, बाबा, मी घर सोडून गेलो. तुम्हा दोघांना मी खूप त्रास दिला. मला माफ करा. माफ करा मला. नाही रे बाळा, तू आलास यातच सगळं आलं. आम्हाला खूप मोठा आनंद झालाय तू आलास याचा. स्वामी, माझा मुलगा परत आला, स्वतःहून आला. म्हणजे मी जिंकलो आणि तुम्ही हरलात. कोण जिंकलं कोण हरलं ते येत्या 2 दिवसात कळेलच तुला. शिवशंकर शंभो. स्वामी, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं. मी अक्कलकोटला आले स्वामी. तुमच्या चरणी आले. पण खरं सांगू, मी इथे आले नाही, तुम्हीच मला इथे घेऊन आला.
इथून असे सरळ गेला की मग 2 वाटा लागतील. उजवीकडच्या वाटेने जा, म्हणजे तुला जिथं जायचंय तिथं बरोबर पोहोचशील तू. दोनदा माझ्या पुढे तीच फांदी पडणं तुम्हाला मला काही सांगायचं आहे का स्वामी? तुम्ही इतक्या रात्रीचं कुठून आलात? अगं तुझ्या वाणीच आमच्या इतर काही नातेवाईकांना भेटायला आम्ही आलोय. आपण गाणगापूरला पोचलो सुद्धा. हो, पण इतक्या दूर होतो आणि आता एकदम क्षणात इथे. तुम्ही इथे कसे आलात? म्हणजे अगदी योग्य वेळी. स्वामी, आजवर मला वाटत होतं माझं या जगात कोणीच नाही, मी एकटी आहे. माझं दुःख कोणालाच समजत नाही, पण तुम्ही होता. तुम्ही सतत माझ्या सोबत होतात. मला दिसत नव्हतं, पण तुम्ही माझा हात कधीच सोडला नाही स्वामी. बघितलं, भक्ताला उशिरा का होईना गुरु कृपा नक्की मिळते. अगदी बरोबर आहे सुंदरा मावशी. गुरु दूर आहे असं वाटतं, पण ते भक्ताच्या एका श्वासा इतकेच जवळ असतात. कावेरी, माणसाचा विश्वास खरा असला की आम्ही त्याच्यासोबत असतोच. पण प्रत्येक वेळेस ते डोळ्यांनी दिसेलच असं नाही, ते श्रद्धेने जाणवतं. आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या बरोबर आम्ही असतोच. खरं आहे स्वामी, आपण देवाला शोधत असतो, पण देव आधीच आपल्या पाठीशी उभा असतो. हो ना, संकट संपलं की माणूस म्हणतो देव धावून आला, पण प्रत्यक्षात देव आधीपासूनच त्याच्या सोबत चालत असतो. स्वामी, मला नेहमी वाटायचं मी कम नशिबी आहे, माझ्या आयुष्यात फक्त दुःख आहे. पण आज मला माझ्याच नशिबाचा हेवा वाटतं, कारण माझ्या नशिबात तुम्ही आहात. कावेरी, हा फक्त प्रसाद नाही, हा विश्वासाचा आशीर्वाद आहे. स्वामी, एक प्रश्न विचारू? विचार. स्वामी, एक गोष्ट मला कधीच समजली नाही. मी लहानपणापासून तुमचं नाव घेतलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमची भक्ती केली, मग मला इतकी वाट का पाहायला लावली स्वामी? लहानपणापासून तारुण्य येईपर्यंत इतकं दुःख, एवढ्या परीक्षा, एवढा संघर्ष का करायला लावला स्वामी? जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून फक्त तुमचाच धावा केला. मग मला इतक्या उशिरा प्रतिसाद का दिला स्वामी? गायत्री, स्वामी या तांदळांचं काय करणार असतील हो? स्वामी कधी शब्दाने उत्तर देत नाहीत, ते अनुभवाने शिकवतात. आज काहीतरी शिकवणार आहेत स्वामी देव. कावेरी, इकडे ये बघ. स्वामी कावेरीच्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार आहेत? हे तांदूळ घे बाळा. आणि जर मी तुला सांगितलं की हे बाहेर जाऊन पेर, तर लगेच उगवतील?
नाही समजा दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर ते उगवलेलं असेल. नाही असं तू सतत काही दिवस बघत राहिलीस तर ते उगवेल. नाही स्वामी, मी वाट पाहिन, धीर धरेन, योग्य वेळ आली की ते नक्की उगवेल. याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलंय असं नाही तुला वाटत? कावेरी, माणूस बी पेरतो पण फळाची घाई नाही करत, कारण त्याला माहिती असतं निसर्गाला तेवढा वेळ द्यावाच लागतो. तसंच प्रार्थनेचंही, आज प्रार्थना केली म्हणजे लगेच उद्या फळ मिळेल असं नाही. कृपेलाही एक योग्य वेळ द्यावा लागतो. वेळेआधी मिळालेलं फळ कधीच टिकत नाही आणि योग्य वेळी मिळालेली कृपा कधीच वाया जात नाही. बाळा, भक्ताचंही असंच असतं. वरून संकट दिसतात पण आतून गुरुकृपा त्याला घडवत असते. लक्षात ठेव, प्रार्थना कधीच वाया जात नाही. तिचं उत्तर फक्त योग्य वेळी मिळतं. कावेरी, हे बघ, तू लहान असताना तुझ्यावर एखादं संकट आलं असतं, तू स्वामी देवांना प्रार्थना केली असती आणि स्वामी देवांनी तुला त्या संकटातून बाहेर काढलं असतं. पण तुझी ती समस्या सुटली असती, ती गोष्ट तिथेच राहिली असती. पण अगं, आज इतकी वर्ष तू श्रद्धेनं वाट चालतीयस, संकटात तावून सुलाखून निघालीयस, स्वामी देवांची लीला बघितलीयस. हा सगळा अनुभव तुला मिळाला असता का? नाही, कधीच नाही. म्हणूनच म्हणतात संकटात भक्ताला गुरुची कृपा कळते. हो, गुरु उत्तर देतात, पण आधी ते प्रश्न पडणाऱ्याला उत्तर समजण्या इतकं मोठंही करतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आता मला सगळं समजलं. गुरु जे करतात, जसं करतात, जेव्हा करतात ते भक्ताच्या भल्यासाठीच असतं. आता तुमच्या प्रत्येक निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामी, मला आता कुठेच जायचं नाही. मला इथेच राहायचं, तुमच्या चरणी, या अक्कलकोटमध्ये. तथास्तु. तू अक्कलकोटात राहशील. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता आमचं एक काम करशील? विहिरीवर जा आणि पाणी भरून घेऊन ये. हो स्वामी. चल, तुला घागर देते. सुंदरा मावशी, नाही, स्वामी जेव्हा कावेरीला तथास्तु म्हणाले तेव्हा तुमचा चेहरा गोंधळला होता. तुम्हाला काही जाणवलं का? जाणवलं ना. काय? म्हणजे स्वामी देवांनी कावेरीला आशीर्वाद दिला खरा, पण त्या मागचा अर्थ आपण समजतोय तसा काही मला वाटत नाही. त्या आशीर्वादामागे ना नक्कीच काहीतरी रहस्य दडलं. कावेरी, तू अक्कलकोट मध्येच राहणार आहेस असं कोणत्या संदर्भानं म्हणाले असतील स्वामी देव? तुम्ही ठीक आहात ना? डोळे उघडा. स्वामी, स्वामी, तुमच्यामुळेच माझा आज श्वास सुरू आहे. हा जीव माझा नाही, तुम्ही दिलेला एक प्रसाद आहे. त्या दिवशी तुम्ही माझा जीव वाचवला.
त्यामागे नेमका काय हेतू होता? माझ्याकडून कुठलं कार्य व्हायचं राहिलंय का? स्वामी मला योग्य वाट दाखवा. नेमकं काय मांडून ठेवलंय माझ्या आयुष्यात? आई म्हणत होता तसं आई, आज 2 वर्षांनी तुझ्या हातचा घास खातो. असं वाटतंय की पोट भरलं पण मन नाही. पोटभर खा बाळा. आज 2 वर्षाचं उपाशी पण भरून काढायचंय. आई, अगं मी किती वेडेपणा केला ग. मला वाटलं घर सोडून संन्यास घेतल्यावर, वैराग्याच्या वाटेवर चालायला लागल्यावर माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. पण स्वामींनी वेळीच माझे डोळे उघडले, माझा हात धरून मला इथे आणलं. मला आत्ता कळतं मी काय गमावलंय ते. बाळा, तुला माहित नाहीये गेल्या 2 वर्षात तुझ्या आईवर काय बेतलंय. एक दिवस, एक रात्र अशी गेली नाहीये की तुझी आठवण नाही काढली. प्रत्येक दारावर तुझा शोध घेतला, प्रत्येक माणसाला विचारलं, प्रत्येक देवासमोर रडले, प्रार्थना केली की माझ्या शिवाला परत सुखरूप घरी येऊ दे. आई, माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास झाला ना. मला माफ कर. झालं, आता त्याबद्दल तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचा नाही. जे झालं ते गेलं. आता या 2 वर्षाची कसर मी भरून काढणार. तुझे एवढे लाड करणार की तू पुन्हा घर सोडून जायचा विचार सुद्धा करणार नाहीस. बरं, मी तुझ्यासाठी पाणी आणते. आई ग, आई, अगं दुखतंय का? ये बस तू आधी. हळू हळू ये. बस. हा. अगं मला सांगायचंस ना. अरे थोडंच दुखतंय. वय झालं ना की होतं असं. नाही, आता नाही. आता मी आलोय ना, आजपासून तू घरातलं एकही काम करायचं नाहीस. पाणी, बाजार, स्वयंपाक सगळी कामं मी करणार. तू फक्त आराम कर. खरंच काही करशील माझ्यासाठी? हो, काही करेल. तू फक्त सांग. बरं, मग एक काम कर, लग्न कर. अरे एवढं काय दचकतस? एकदा संसारात रुळलास, प्रपंचात अडकलास ना की हे वैराग्याचं खूळ डोक्यात येणार नाही. आई, आता तसं काय होणार नाही. मी ठरवलं, माझं जेवढं पण आयुष्य उरलंय ते तुमच्या दोघांच्या सेवेत आणि स्वामींच्या सेवेत घालवायचं. आणि प्रपंचातही. आई, आजपासून तुझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात करते. आई अगं मला सांग, तुला कशी मुलगी हवी आहे? काय रे, एखादी मुलगी आधीच म्हणत आहे की काय?
ठीक आहात ना? हो मी ठीक आहे. तुम्ही पडला असता तर काय गरज होती एवढा धोका पत्करायची? एक गोष्ट मला अजूनही समजत नाही. कोणती? दरवेळी अगदी नेमक्या क्षणी तुम्ही मला वाचवायला कसे पोहोचता? बहुतेक मी त्यासाठीच बनलो. काय म्हणाला? मी हे काय म्हणालो? हे शब्द माझ्या तोंडून असे कसे निघाले? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. जे भक्ताच्या मनात तेच आमच्या मनात, आणि जे आमच्या मनात तेच भक्ताच्या मनात. भक्त आणि आमच्यात विश्वासाचा धागा असतो, आणि म्हणूनच भक्ताला जेव्हा गुरु आठवतात तेव्हा समजावं गुरुलाही भक्ताची आठवण झाली आहे. खरंय स्वामी देवा, जिथे श्रद्धा असते तिथे अंतर राहत नाही. भक्त गुरुला शोधत असतो आणि गुरु मात्र आधीच भक्ताचा हात धरून चालत असतो. हो म्हणूनच तर म्हणतात ना, गुरुकृपा ही दिसत नाही, ती अनुभवायची असते. कोण दवंडी पिटतंय? काय झालंय? कोण आहे? गावावर काही संकट तर आलं नसेल ना सुंदरा मावशी? हा कोणी मोठी घोषणा करताय? माणूस अर्ध्या अल्पुंडाने पिवळा झाला की असाच वागतो.